ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत गुरुचरित्र. आजचा अध्याय 19. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वते नमः. श्री गुरुदेवाय नमः. श्री कुलदेवताय नमः. नामधारक सिद्धमुनींच्या चरणांना वंदन करून म्हणाला, गुरु, तुमचा जय जयकार असो. तुम्ही संसार तारक आहात. मी आजपर्यंत अज्ञानरूपी अंधारात झोपलो होतो, परंतु तुम्ही गुरुचरित्र कथा अमृत मला सांगून जागे केले. आता मला पुढील कथा सांगा, अशी नामधारकाने विनंती केली असता सिद्धमुनींना खूप आनंद झाला. ते म्हणाले, कृष्ण पंचगंगा संगमावरील अमरेश्वराच्या जवळ असलेल्या औदुंबर वृक्षाखाली श्री नृसिंह सरस्वती वास्तव्य करीत होते. त्यावर नामधारकाने विचारले, स्वामी, अनेक पवित्र वृक्ष असताना श्री गुरु नृसिंह सरस्वती औदुंबर वृक्षाखालीच वास्तव्य का करत होते? औदुंबर वृक्षावर त्यांचे इतके प्रेम का होते? नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, पूर्वी भगवान विष्णूंनी भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी नरसिंह अवतार हा धारण केला व प्रल्हादाचा छळ करणाऱ्या हिरण्यकश्यपूचे पोट आपल्या नखांनी फाडून त्याला ठार मारले. त्यावेळी त्या दैत्यांच्या पोटातील भयंकर असे कालकूट विष त्याच्या बोटांना लागले. त्यामुळे त्यांच्या नखांची आग होऊ लागली. त्यावेळी नृसिंहांच्या नखांची आग शांत करण्यासाठी लक्ष्मी देवी औदुंबराची फळे घेऊन आली. नृसिंहांनी त्या फळात आपली नखे रोवली असता त्याच्या नखांची आग नाहीशी झाली. त्यावेळी प्रसन्न झालेले लक्ष्मी आणि नृसिंह यांनी औदुंबराला वर दिला, हे औदुंबर, तुला सदैव खूप फळे येतील. तू कल्पवृक्ष या नावाने ओळखला जाशील. जे लोक तुझी सेवा करतील त्यांच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतील. तुझ्या केवळ दर्शनाने विषबाधा नाहीसी होईल. मनुष्य पापमुक्त होईल. तुझी सेवा करणाऱ्याला निपुत्रिक स्त्रीला त्वरित पुत्रप्राप्ती होईल. जे दरिद्री असतील ते श्रीमंत होतील. जे लोक तुझ्या छायेत बसून जप तप अनुष्ठान करतील त्यांना अनंत पुण्याची प्राप्ती होईल. ते ज्ञानी होतील. त्यांचे सर्व मनोरथ सिद्धीला जातील. तुझ्या छायेतील पाण्यात जे स्नान करतील त्यांना गंगा स्नानाचे पुण्य प्राप्त होईल. तुझी सेवा करणाऱ्याला कोणताही शारीरिक मानसिक व्याधी होणार नाही. ब्रह्म इत्यादी महापातके नष्ट होतील. कलियुगात तू कल्पवृक्ष म्हणून ओळखला जाशील. आम्ही लक्ष्मीसह तुझ्याजवळ कायमची वास्तव करू. असा हा औदुंबर वृक्ष कलियुगात कल्पवृक्ष म्हणून ओळखला जातो. अत्यंत क्रुद्ध झालेले भगवान नृसिंह औदुंबरापाशी शांत झाले. औदुंबराचे हे महात्म्य श्री दत्तात्रेय स्वरूप श्री नरसिंह सरस्वती यांना माहीत होते, म्हणून त्यांना औदुंबर वृक्ष प्रिय होता. अमरेश्वराच्या जवळ 64 योनींनी वास्तव करीत होत्या. त्या योगिनी दररोज मध्यान्हकाळी श्री गुरूंकडे येत असत. तेथे त्यांची पूजा अर्चा करून त्यांना आपल्या स्थानी नेत असत. तेथे त्यांची पूजा करून त्यांना उत्तम भोजन देत असत. त्यानंतर श्री गुरु पुन्हा औदुंबरापाशी परत येते. एकदा एका ब्राह्मणाला शंका आली, हे येथे अरण्यात राहतात, यांना भूक लागत नसेल का? हे भिक्षकासाठी गावात फिरताना दिसत नाही, मग हे खातात काय? यांना भोजन कोण देत असेल? त्यांनी नरसिंह सरस्वतींच्या हालचालीवर लक्ष ठेवले. त्यावेळी त्याला नरसिंह सरस्वतींचे रूप इतके भयंकर दिसले की तो भयभीत होऊन पळून गेला. जे गुरूंचा अंत पाहतात ते नरकात जातात, परंतु श्री गुरूंची कधीही परीक्षा पाहू नये. परंतु नदीवर नौका चालवणाऱ्या एका साध्या भोळ्या नावाड्याचे भाग्य थोर. त्याला असे दिसले की मध्यान्हकाळी नदीतून 64 योगिनी आल्या. त्यांनी श्रीगुरूंची पूजा केली. त्या श्रीगुरूंना घेऊन नदीच्या प्रवाहात शिरल्या. त्या क्षणी नदी दुभंगली. सर्वजणी श्रीगुरूंसह आत गेल्या व काही वेळाने श्रीगुरूंना घेऊन बाहेर आल्या. श्रीगुरू एकटे स्वस्थानी गेले. ते दृश्य पाहून त्या नावाड्याला मोठे नवल वाटले. दुसऱ्या दिवशी पूर्वीप्रमाणेच योगिनी आल्या व श्रीगुरूंना बरोबर घेऊन नदीच्या प्रवाहात गेल्या. त्या क्षणी नदी प्रवाह दुभंगला. वाट निर्माण झाली. योगिनी श्री गुरूंच्या सह आत गेल्या. त्या क्षणी तो नावाडी देखील त्यांच्या मागोमाग आत गेला. दुभंगलेला नदी प्रवाह पूर्ववत झाला
आत गेलेल्या त्या नावाड्याला मोठे आश्चर्य वाटले. तेथे त्याला इंद्राच्या अमरावती समान वैभव व संपन्न नगर दिसले. त्या नगरात रत्नखचित गोपुरे होती. श्रीगुरु तेथे जाताच त्या नगरातील लोक आरती घेऊन त्यांच्या पूजेसाठी आले. त्यांनी श्रीगुरूंना एका मंदिरात नेऊन उच्च आसनावर बसविले व त्यांची यथासांग पूजा केली. पूजा झाल्यानंतर त्यांना उत्तमोत्तम भोजन दिले. भोजन झाल्यावर श्रीगुरू बाहेर आले. त्याचवेळी श्रीगुरूंचे त्या नावाड्याकडे लक्ष गेले. त्यांनी त्या नावाड्याला विचारले, तू येथे कशासाठी आलास? तेव्हा तो नावाडी हात जोडून म्हणाला, स्वामी, मी तुमचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही साक्षात त्रिमूर्ती अवतार आहात. संसार मायेत अडकलेले त्यांना तुमचे स्वरूप समजत नाही. या संसार सागरात बुडणाऱ्या लोकांचा उद्धार करणारे तुम्ही साक्षात त्रिमूर्ती दत्तात्रेय आहात. ज्यांना तुमचे दर्शन घडते त्यांच्या इच्छा पूर्ण होतात, त्यांचे इहपर कल्याण होते. त्या नावाड्याचे असे स्तवन केले असता श्रीगुरू प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, तुझे दैन्य दारिद्र्य गेले. तुझ्या मनात जी इच्छा असेल ती पूर्ण होईल. परंतु येथे जे काही पाहिलेस ते तू कुणालाही सांगू नकोस. जर वाच्यता केलीस तर तुझे मोठे नुकसान होईल. असे सांगून ते नावाड्यासह औदुंबरापाशी आले. श्रीगुरूंचा निरोप घेऊन तो नावाडी आपल्या शेतात गेला. तेथे त्याला गुप्तधन सापडले. त्या धनामुळे त्याचे दुःख दारिद्र्य नाहीसे झाले. त्याची बायका मुले देखील सुखी झाली. त्याला श्रीगुरूंच्या आशीर्वादाने ज्ञानप्राप्ती देखील झाली. त्या दिवसापासून तो आपल्या कुटुंबासह श्रीगुरूंची मनोभावे सेवा करू लागला. असेच काही दिवस गेले. माघ महिन्यातील पौर्णिमा आली. त्या दिवशी तो नेहमीप्रमाणे श्रीगुरूंची सेवा करत होता. श्रीगुरूंना सहज म्हणाला, स्वामी, माघ महिन्यात प्रयाग स्नान अत्यंत पुण्यकारक समजले जाते. कशाचेही महात्म्य फार मोठे आहे असे मी ऐकतो. पण मी हलक्या जातीचा, मी तिकडे कसा जाणार? मला कोण नेणार? त्याचे हे बोलणे ऐकून श्रीगुरूंना त्याची खूप दया आली. ते म्हणाले, चिंता करू नकोस. अरे, कृष्ण पंचगंगा संगमस्थान काशी प्रयागा समान आहे. अमरेश्वराचे वास्तव असलेले हे स्थानच प्रत्यक्ष काशी क्षेत्र आहे. कोल्हापूरला दक्षिण गया असे म्हणतात. ज्यांना उत्तरेतील काशी प्रयाग गया ही त्रिस्थळी यात्रा करता येत नाही त्यांनी या त्रिस्थळेची यात्रा करावी, म्हणजे तेच पुण्य प्राप्त होते. पण तुला उत्तरेतील ही क्षेत्र पाहायची असतील तर चल माझ्याबरोबर, मी तुला ती दाखवतो. श्री नृसिंह सरस्वती वाघचर्मावर बसले होते. त्यांनी त्या नावाड्याला आपल्या मागे बसण्यास सांगितले व म्हणाले, मला नीट धरून ठेव. तो नावाडी व्यवस्थित बसला असता श्रीगुरूंनी आपल्या दिव्य योगशक्तीने त्याला एका क्षणात प्रयाग क्षेत्री घेऊन गेले. तेथे विश्वनाथाचे दर्शन घेऊन पुढच्या क्षणी गयेला स्थान व दर्शन करून क्षणार्धात मूळ मुक्कामी परत आले. त्या नावाड्याचे केवढे भाग्य! श्रीगुरूंच्या कृपेने एका दिवसात त्याला त्रिस्थळी यात्राचे पुण्य प्राप्त झाले. या घटनेने श्रीगुरूंची कीर्ती सर्वत्र पसरली. त्यांनी औदुंबर क्षेत्र सोडून अन्यत्र जाण्याचे ठरविले. योगिनींनी हे समजताच त्यांना खूप वाईट वाटले. त्यांनी श्रीगुरूंना येथेच राहण्याचा आग्रह केला. तेव्हा दयाघन श्रीगुरू त्यांना समजावीत म्हणाले, मी या औदुंबर क्षेत्रात सूक्ष्म रूपाने राहील. स्थूल रूपाने मी अन्यत्र जाणार आहे. मी औदुंबरात अन्नपूर्णाला ठेवून जातो. तुम्ही येथेच राहा. हे स्थान गुरुस्थळ म्हणून प्रख्यात होईल. जे लोक येथे येऊन औदुंबराची, आमच्या पादुकांची व तुमची पूजा करतील त्यांच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतील. येथे अन्नपूर्ण आहे. तिची नित्य पूजा केली असता चारी पुरुषार्थ पूर्ण होईल. तेथे पापविनाशी तीर्थ, काम्य तीर्थ व सिद्ध वरद तीर्थ आहे. त्या तीर्थात सतत 7 वेळा स्नान केले असता ब्रह्महत्यादी महापातके नष्ट होतील. 60 वर्षाच्या वांझ स्त्रीला सुद्धा शतायू पुत्रप्राप्ती होईल. चंद्र सूर्य ग्रहणाच्या दिवशी मकर संक्रांतीला व्याप्तिपदादी पर्वणी असताना येथे स्नान केले असता गंगेच्या तीरावर ब्राह्मणाला 1000 गायी दान केल्याचे पुण्य लाभेल. येथे भक्तिभावाने एक सत्पात्री ब्राह्मणाला भोजन दिल्यास कोटी ब्राह्मणांना भोजन दिल्याचे पुण्य प्राप्त होईल. येथील औदुंबर वृक्षाखाली पवित्र मनाने जप केल्यास त्याचे कोटी कोटी पुण्य लाभेल. येथे एकादश रुद्र जप केला असता अतिद्रुद्र केल्याचे फळ प्राप्त होईल. 1 लक्ष प्रदक्षिणा घातल्या कुष्ठरोग नाहीसा होऊन देवासमान शरीर क्रांती प्राप्त होईल.
अशा रीतीने 64 योगिनींना औदुंबर क्षेत्राचे महात्म्य सांगून श्री गुरु भीमातरी वसलेल्या गंगापुरास गेले. सिद्धमुनी नामधारकास म्हणाले, गुरु महात्म्य हे असे आहे. सरस्वती गंगाधर म्हणतात, कामधेनू समान असलेले हे गुरुचरित्र भक्तिभावाने श्रवण करील त्याला चारही पुरुषार्थाची प्राप्त होईल. त्याच्या घरी लक्ष्मीचे अखंड वास्तव्य राहील. त्याच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतील. अशा रीतीने श्री गुरुचरित्रातील औदुंबर महात्म्य नावाड्याची त्रिस्थळी यात्रा योगिनी कथा नावाचा अध्याय 19वा समाप्त. ओम श्री गुरुदत्तात्रेय नमस्तु. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मित्रांनो, पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.